काऊन मामा तुम्हाला तर लयच गमत होतं तुमच्या पोरीवर. मग आता काय झालं काय की असं लय शिकली आहे मी पोरगी नोकरी करून मग लग्न कोण लवकर केलं तुम्ही पोरीचं काही होतं काय काढा बेरा. नाही रे बा मी पोरगी तर चांगली आहे. आता ते आले होते स्वतःहून अन चांगली आहे घरची असं तसं त्यानं फसवलं आम्हाला. चांगलं आहे म्हणजे पोरगं चांगलं आहे व्यसन नाही म्हणे खायचं आणि घरी इस्टेट लय मोठी आहे. आता इस्टेट डिस्टेट आहे म्हणा पोराजवळ पण दारू आहे ना दारू पिते नाही का तो असं म्हणजे इस्टेटवाले आले म्हणून देऊन दिली तुम्ही पोरगी. बाकीचा विचार नाही केलाय ना फक्त तिच्या भविष्याचा माया वेळेच होतं काय भविष्य खराब होईल तिला काही बनवायचं आहे पायावर उभं करायचं आहे. मग आता कुठे गेलं पायावर उभं राहिलं तिचं काय करू का आता ते मामी समोर चालत नाही. आता तिनंच मला पाठवलं जा म्हणे आता सुनेच्या घरी या म्हणे भेटून म्हणे त्याला नाहीतरी पोरी भेटून नाही राहिल्या म्हणे. तर मी काय करणार रे बा याच्यात मी काय करू शकतो. मी काय म्हणू त्या पोराले का चांगलं वागू म्हणून तिले नाही रे आता काही म्हणून फायदा आहे काय. नाहीतरी तोड झाली नाहीतरी तोड झाली आता इथंच आहे ते आपल्याच घरी आता 6 महिने झाले इथंच आहे. तिला म्हटलं आता एखादं पोरगं पण लग्न लावून देतो तर ते म्हणते नाही म्हणते बाबा आता पहिला असा भेटला दुसरा कसा भेटते काय भेटते म्हणते. मग आता काय तशीच घरात बसून ठेवता काय तिले तिचं वय तरी काय आहे आता आतापासून बसून काय ते घरात नाही तिच्या म्हणण्यावर आहे का सारं. ते म्हणून मी तशीच आहे तू लग्न नाही करत काय आम्ही तसंच ठेवून काय तिले तिचं लग्न लावून घेऊन देतो. पण बा आता पोरगं व्यवस्थित भेटलं पाहिजे नाही तर अजून येईन 2-4 महिने राहील ना तिथं. आता मामा तुम्ही एका बाजूनं पाहिला असेल विचार केला असेल पोरीच्या बाजूनं पोराच्या बाजूनं विचार केला काय दोन्ही बाजूनं पाहायला लागत असते. गाडी एका हाताने वाचते काय कधी नाही ना पण माझ्या पोरीचा काही रोलच नव्हता ना तिथं. ते पोरगच दारू पिऊन ये म्हणते ना कधी कधी मारी म्हणते आणि रातचे 2-2 वाजता ये म्हणते बाबा घरी. मग तुम्ही आजूबाजूने इकडे तिकडे विचारपूस केली काय जराशी केली ना विचारपूस केल्याशिवाय आणलं असं काही पोरीले घरी. सारं विचारलं तर लोक तसेच म्हणे पोरगी चांगली आहे म्हणे एवढी कमी वयाची एवढी चांगली पोरगी भेटली म्हणे आली तर लय मस्त आल्यासारखा करून राहिला म्हणे या म्हणे. पहिले तर दारू पिते म्हणे माय बापानं लपून ठेवली म्हणे तुमच्यापासून गोष्ट सुधरून जाईन बा सुधरून जाईन बा. त्याला सुधरवासाठी माय पोरीला नेलं ते ना म्हणजे जशी काही माय पोरगी मास्तरी नाही यायला सुधरून राहिली. कोणी माय बापाला वाटते का मामा असं का सुधरून जाईल मग पोरगं लग्न झालं म्हणजे म्हणून करून देते लग्न. असे बिघडलेले सुधारते काय का. मग आता मला काय म्हणता तुम्ही आता पाय गड्या मी तुला काय म्हणतो काय म्हणाले आलो ऐक जो मी गोष्ट जराशी मामाचा मान ठेवजो का तू. हा बोला ना तर काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर. आता तू पोरी तर पाहूनच राहिला म्हटलं नाही मग पोरी पाहून राहिला तर इकडच्या तिकडच्या केल्यापेक्षा घे ना आपली करून काय फरक पडून राहिलाय. हा 6 महिने तर राहिली का ते तिथं. मामा मी काय तुम्हाला एवढा पडलो दिसून राहिलो हा का तुमची दुसरपणी पोरगी माय गळ्यात बांधून राहिले. जेव्हा लग्नाच्या वेळेची होती मी म्हटलं द्या म्हटलं मामा मला पोरगी तेव्हा तर तुम्ही नाही म्हणे माया पोरीला चांगला भेटते नसा तसा तू एवढा मोठा आहे तुला देऊ काय. आता काय मी लहान झालो का तिच्या बरोबरीचं गरीब जरूर असं मामा पण इमानदार आहे म्हटलं अन निर्व्यसनी आहे. तुम्ही पस्तावले आता पस्तावून राहिले तुम्ही मला पोरगी नाही देऊन नाही बोले का होत असते माणसाकडून गलती तर गलतीचा प्रायची तवा करायला लागत होता मामा. आता करून काय करता काय फायदा आहे ह्या गोष्टीचा. आता एखाद्या दुसरपण्या पकडा आणि करून द्या पोरीचं लग्न नाही तर मग लग्नाचे लय भेटते असे भेटत नाही असं नाही काही. अरे पण राजा बरा निघाला तर बरा नाही निघाला तर मग आता तो बरा निघो का वाईट निघो ते तुम्ही पाहा. मग लग्न जुळलं म्हटलं मी पोरगी पाहिली लग्नही जुळलं. कधी रे बा कधी जुळलं लग्न एखादा फोनही नाही केला त्यात आम्हाला का मामा आहे गीता का मिला काही घेणं देणंच नव्हतं काय तुले. मामा मग माय मिली तेव्हापासून आम्ही मिळलो का जिता हे पाहिलं काय तुम्ही कधी तुला सांगितलं ना तेव्हा मामी समोर माय काही चालत नाही म्हणून. मग आता कशी चालली मामा इथं याच्या वेळेस मामीनं पाठवलं वाटते तुम्हाला आहे ना. हो तेच म्हणे जा म्हणे जराशी सुनेच्या घरी आता तो आहे म्हणे म्हणा म्हणे त्याला करून घे म्हणून पोरगी त्याचं मन होतं म्हणे पोरीत मन होतं मामा पण त्यावेळेस होतं आता नाही आहे. पोरगी राहिली तिथं 6 महिने आता मला म्हणून राहिले करून घे मी नाही करत ते पोरगी आता. मामा हे पहा तुम्ही आता तुम्ही राहा जेवण करा मस्त 2 दिवस राहायचे ते 4 दिवस राहा पण लग्नाची गोष्ट नका करू. तुमच्या पोरीला लागण तेवढे पोरं भेटून जाते मामा. कुठची केली रे बा पोरगी केली तिकडची दूरची होती हो तर काही नाव गाव तर काही असन ना पोरीले पोरीच्या बापाले गावाले काही तर नाव असन. नागपूरची होय पोरगी नागपूरची. अरे आपली लय सोय आहे ना नागपुरात तेच तर विचारून आलो का कुठची होय बा कोणाची होय सांग ना. या काकाची लय दिवसाच्या बाद आले तुम्ही तर आता काय करतो त्याला का उशीर होतेच ना आता हे कामधंदे नाही काय बरसातची वावराची आहे डोरा वाचण्यासाठी चाळे भरून ठेवा लागते ठीक आहे. मी आता येतही नव्हतो पण ते फोन आला ना पोरीच्या बापाचा फोन आला होता म्हणून आलो बा इकडे. काय म्हणे ते कपडे घेऊन घेऊ म्हणे बा आज घेता का उद्या घेता म्हणे काही करा म्हणे जराशी. मी काय म्हणतो काकाजी थांबला आता 2 दिवस बैले फोन करतो मी बाई ती बाईची सून घेऊन सगळे मिळून जाऊ आपण मग कपडे आणाले. हो मग तसं सांगतो ना मी त्याला थांबून जा म्हणा 2 दिवस आता. हा सांगून द्या असं पोराची बहीण घेईन म्हणा कसं आहे आता बाया घे पाहिजे ना कपडे आणण्यासाठी. अरे मी काय म्हणतो सुन्या तू स्वतःचा नंबर देऊन दे बरं तुया म्हणजे मग बार ते फोन करते कनी तर मला तिथून इथं या लागते झटके मारत. तुझा नंबर घेतला तर बरं राहते तूच बोलून घेत जातो मग स्वतः. आयले हो काकाजी राहू द्या सध्या हे आता कपडे आणेपर्यंत कपडे आणायला जाऊ की नाही तेव्हा मग मी मोबाईल देतो त्या पोरीले मोबाईल आणून ठेवलाय मी मग बस तेव्हापासून मग आम्हीच बोलू. पाहुणे कोण बेटे मामा होय मी मामा सख्खे होय का मानले होय का दूरचे होय. म्हणाले आहे सख्खे पण नाही आहे सख्यासारखे म्हणजे म्हणजे असं का फक्त होय मामा कर्तव्य काहीच नाही मामाचं आमच्यावर. आमची माय मेली तेव्हापासून आमच्या मामाने आम्हाला पाहिलं नाही
पलटून. मेले का जिथे आहे का काही आहे. ठीक आहे, तोपर्यंत बाप होता, मग बापही मरून गेला. हा, तर बाप मेल्यावरही आम्हाला येऊन नाही पाहिलं. आम्ही लाईनाचे मोठे कसं झालो, काय झालं. खरे तो उपकार तुमचे आहे माझ्यावर काकाजी. हा, का तुम्ही मला पोरासारखं सांभाळलं लहानपणापासून आणि आजही सांभाळून राहिले. आणि त्याच्यानंतर तरी म्हटलं मी एवढं सगळं बोलून याच्या घरी गेलो होतो पोरगी मागासाठी. आता म्हटलं पोरगी आहे मामाले, इकड तिकडची केल्यापेक्षा मामाचीच करून घेऊ. तर माझ्या मामानं मला उत्तर दिलं होतं, म्हणे काय आहे म्हणे तुझ्याजवळ, म्हणे पहिले कमाई करून दाखव म्हणे आणि मग येतो म्हणे मी पोरगी मागाली. असं असं. म्हणजे लय जुने जखम आहे मग तुमचे, चांगलेच जुने आहे काकाजी. अरे बा, आता जे झालं गेलं विसरून नाही जाऊ का यानं. मी स्वतःहून याच्या घरापर्यंत आलो आता, तरी ह्या असंच बोलून राहिला. कायसाठी आले माहितीये काकाजी हे? कायसाठी आले? यायची पोरगी कर म्हणते मला. आता 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 तर तू लग्न जुळलं, पण लग्न जुळल्याचा विषय नाही आहे काकाजी. याच्या पोरीचं लग्न झालं. लग्न झालं, 6 महिने तिथं राहिली. आता ते तिथून आली, तोड झाली. आता दुसऱ्याला आले त्याला दिन बात तसंच भेटन दारूवाला. म्हणून हे माझ्याजवळ आले का बा तू खात नाही पेत नाही काही नाही, चांगला आहे बा पोरगा, तर तू करून घे माझी पोरगी, असं म्हणणं यायचं आता. अरे बारे बा, हे तर उलटाच नाही झाला. हा, मग उलटाच नाही इथं. पण आता लग्न जुळलं नसतं तर विचारही केला असता नाही रे. तसाच राहिलो असतो काकाजी. पण याची पोरगी नाही केली असती मी आता. चांगली पोरगी भेटली मला, तुम्ही नुकसान करू काय तिचं? नाही रे बेटा, एक नंबर पोरगी भेटली तुले. अशा पोरी शोधून नाही सापडत म्हटलं. काकाजी त्याला सांगून द्या, परवाच्या दिवशी जाऊ ना कपडे आणाले. बरं बरं, ठीक आहे, सांगून देतो. हा, काय राहायचे हो, एवढं चांगलं पोरगं गमावून टाकलं पहिले, आणि आता काय म्हणते तर दुसरं कोणी पोरगी द्यायला आले त्याला. एवढी चांगली पोरगी भेटल्यावर आता कोण करणार आहे? हा, मामा होते तुम्ही, तुम्ही तर समजून घ्यायला पाहिजे होतं भाषेले. कमाईचंही आहे म्हटलं पोरगं. मामा मामा अचानक कसे काय आले बाबा आता? एवढ्या वर्षाचे तर कधी नाही आले, तोंड नाही दाखवलं येईन. आता कसे काय आले? पोरीचं लग्न झालं तर नाही बोलावलं आम्हाला, पत्रिका नाही दिली. हा, लागन तर आमच्यापेक्षा तेच आहे. पण तरी पाहिजे ना, किती घमंड आहे माझ्या मामाले मामीले. बाप्पा बाप्पा, भासान भाशीले एक पत्रिका नाही दिली येईन पोरीच्या लग्नाची. आता काय आला इथं तोंड दाखवाले? बाई अचानकच आली बाबा तू तर. काकाजी मॅच बोलावलं होतं तिला फोन करून. असं असं त्या बोलावलं काय? मी म्हटलं बाबा अचानक कशी काय आली म्हटलं पोरगी. काय म्हणत होतं रे सुन्या? काय असं भलत्या टाईमाला फोन करतले का? कामी राय तुम्ही. सुन नाही एक तर घरी, सुन गेली मायच्या घरी अधिक महिन्याले, याची आहे अजून. तर मला एकटीला कामं करायला लागते ना घरातले सारी, स्वयंपाक पाणी करून द्यायला लागते ना. काऊन बाया कुठे गेल्या तुझ्या घरच्या? बाया तर कधीच्या काढल्या रे म्या. आता सून आली सारं झालं ना, आता कायले बाया पाहिजे? 3 जणाच्या कामाला आता बाया ठेवत बसू काय? पहिले होत्या, सून नाही होती घरी तर माझ्यासाठी. मस्त आहे बाई तू तर. मग काय म्हणते, बाया काढून टाकल्या सून आली म्हणून, आणि आता म्हणतं का काम नाही होत, म्हणजे तुझ्याकडून होत नाही, सुनीले करायला लावतं नाही. अशी नको करत जाऊ बाई. तिले नाही आई तर खाऊ घालतो ना तिले बसून फक्त, आणि बाया काम करल त्याचे पैसे भरतो मी. त्या कायसाठी बोलावलं मला? आणि मामा कसे काय आले आता? तेच तर म्हणून राहिलो मी. त्यामुळे भाषा बोलून नाही राहिली बाजार, अशी पाहूनही नाही राहिली बा इकडे. मामा काय ठेवलं तुम्ही बोला जोगतं? सांग ना मला, काय आहे बोला जोगतं? हा, तुम्हाला तर मामा म्हणावं नाही वाटत म्हटलं. पण आता चला बा, होय मायचा भाऊ तर नातं तेच येते शेवटी मामाचं, म्हणून म्हणा लागते. मायबाप मेल्यावर तर आमचे खरे मायबाप हे झाले काकाजी. येईल आम्ही मामा काय बाप काय सगळं बनवून टाकलं. तेले काय जे आहे म्हटलं, पोराचं लग्न नाही त्यानं जुळवलं. आता पोरगी आणली पाहुणी कोणती कोण. तुम्ही काय केलं? तुम्ही तर काय म्हणते आम्हाला पोरीच्या पत्रिकाची, लग्नाची पत्रिका नाही दिली. अरे काय विचारतो, भल्लं काही गडबडीत झालं ते लग्न, म्हणून पत्रिका नाही दिली. नाही देते पत्रिका, एखादा फोन तर करू शकत होते. आजकाल लोक फोनच करून देते. नाही पोचली पत्रिका तोपर्यंत तर. पण तुम्हाला आम्हाला बोलावणंच नव्हतं ना. तुम्ही तर आम्हाला पहिलेच तुच्छ समजता. मग काय सांगा लोक आमचे भाषा भाषे म्हणून. आम्ही तर तुमच्या केळीचे बागच कापले होते भाषाभाषीनं. मग तुमची इस्टेट लुटून घेतली होती सारी. हिस्साच मागून राहिलो होतो मायचा आमच्या. आम्ही समजदार होतो म्हणून बरं होतो, नाही तर आजही अर्धा हिस्सा आमच्या मायचा तुमच्या याच्यात आहे म्हटलं. पण आम्ही एवढं हलकट काही आहे नाही. तुम्हालाही पोरं आहे 2, म्हणून त्या पोरासाठी आम्ही विचार केला का जाऊ द्या बा. आता मला काय एकटंच पोरगा आहे आणि एकच पोरगी आहे. मीच कोणासाठी कमावून ठेवू म्हटलं. माझ्या घरी तर होतो ना त्या देवाच्या दिल्यानं. लय चांगला आहे. हो बाई, समजलं मला, तुला चांगल्या घरी पडली म्हणून. येतो येतो करून म्हटलं, येणंच नाही झालं. ते मामीनं कधी मला अटकूनच ठेवलं ना, सारा व्याप लावून दिला माय मागं. कुठं झाले मला जाता येत नाही, भटकता येत नाही. आणि इकडून तिकडून कुठं गेलो ना, बातच मागं येते म्हटलं कुठं गेले म्हणून. काही नका बोलत जाऊ मामा, मामी काही तुमच्या मागं पडली नाही राहत. करणारा माणूस कसाही करू शकते. पण तुमचंच मन नाही करायला तर काय म्हणावं आता येईल. बाई ते जाऊ दे आता. 2 दिवसांनी आपण कपडे आणायला जाऊ म्हटलं. तर कुठून घ्यायचे कपडे, काय घ्यायचे आहे तर तू पाय. ते काही मला तेवढं माहित नाही आहे. तर पोरीले पोरीच्या आईले बाबाले बोलावून घेऊ आपण, आणि चाललं जाऊ कपडे घ्यायले. तुला सांगतो इकून तिकून काही घेऊ नको. सारखा अमरावतीत चाल, तिथून त्या बिझीलँड मधून घेऊन घे कपडे. तिथं माहित आहे बरोबर पडते आणि कपडे चांगले भेटते म्हटलं. आणि लग्नाचा पुरा बस्ता तिथंच भेटून जाते बाबू. आणि एकाच दुकानात सारे कपडे भेटते. इकडे ह्या दुकानात फिरा त्या दुकानात फिरा, त्याच्यापेक्षा तिथंच पोरीले पसंत येऊन जाते. तशी पोरगी काही फॅशनेबल आहे नाही, तिला सगळं पसंत येते. मी तर म्हणतो असं कर सुन्या, लय महागात पडन तुले. तू एक काम कर, आपणच घेऊन घेऊ इकडच्या इकडे पोरीसाठी कपडे, ब्लाऊजही शिवून घेऊ, चप्पल गिप्पल सारे घेऊन घेऊ इकडे. त्याच्यानंतर मग ते पाच पासून मग बाकीचं देऊन देऊ लग्नातच कपडे डायरेक्ट. नाही बाई, तसं नाही करायचं आहे मला. मला काय म्हणते तो, कपडे पोरीच्या मनाने घ्यायचे आहे. मग काही लग्न काही 10 वेळा होणार नाही, एकदा होणार आहे. मग तिच्या मनानं कपडे नाही घेऊन तर मग आपल्या मनानं घेऊन काय करू?
कोणाला आवडले नाही आवडले नाही जाणं घालायचं लागून असतील घालून घेईन ते एक दिवस, पण आयुष्यभर तिच्या मनात तेच राहील ना. पण आजकाल हेच आहे म्हटलं, ट्रेंडच आहे तर कपडे पोरकीच घेते म्हणून. कपडे चप्पल सोनं सगळं तिच्या मनानं करतो मी. कर बापा, चांगलं बाटलीत उतरते तुले ते. बाई उतरू दे ना, आजही तिचंच आहे उद्याही तिचंच आहे. काय करायचं आहे? किती खर्च करून ते करून करून 20,000चे घेईन कपडे. एखाद्या लाखाचे तर घेणार नाही आहे. ते लोक कसं असते, कोणी बी आपल्या ऐपत पाहून घेत असते, दुसऱ्याचा विचार नाही करणं असं काम नसते. चाल मग मी जातो काय आता, बसत नाही आता ना काहीच नाही. बाई मी काय म्हणतो, आता आलीच आहे तर चहा करून दे ना जरा आता सगळीसाठी. हो करून देतो. अजून राग नाही गेला वाटतं माझ्या भाषेचा. जाताही नाही मामा तो आयुष्यभर राग आता तुमच्यावरचा. कारण का जेव्हा आम्हाला तुमची गरज होती ना, तेव्हा तुम्ही आम्हाला सोडून गेले. आमची माई इकडे मिली, इकडे माईले नेलं, आणि इकडे तुम्ही आमच्या इकडे पाठ फिरवली तर डबल कधीच नाही दाखवली म्हटलं. तुम्ही जर आता मोठ्यापणे आमच्यासोबत काही केलं असतं ना मामा, ते भुलून गेलो असतो आम्ही. पण आमच्या बचपनमध्ये आम्हाला साथ नाही दिला. आम्ही म्हटलं गावात मागून भाकरी खाल्ल्या म्हटलं, काही नव्हतं आमच्याजवळ. आमची मायबाप मेले तर बाप दारू पिऊन घे. मग तुम्ही म्हणता माईले मारे, ठीक आहे मारे ना, आम्ही पाहिलं डोळ्यानं. पण पहिले माय मरून गेली आणि मग बाप मरून गेला 6 महिन्यातच. तुम्ही सांगा आम्ही होतोच किती. बहीण मले कडेवर घेऊ घेऊ म्हटलं, गावात फिरे म्हटलं, आणि लोकांच्या इथून मागून आणि खाऊ घाले. हे काकाजी होय खरे, हे बापापेक्षाही चांगले. तर येईन म्हटलं आम्हाला उदरनिर्वाह केला आमचा पुरा. आज म्हटलं तेल पोरगं नाही कोणी नाही, तर मी करण म्हटलं त्याचं. समजलं, हे कर्तव्य आहे म्हटलं. त्यानं माणुसकी जाणली. तुम्ही तर माणुसकी तर सोडा पण नातंही नाही जाणलं. नाही रे राजा, असते माणसाची काही कंडिशन. असं तर काही करू शकत नाही. कंडिशन काहीच नव्हती मामा तुमची. तुम्ही सगळे पहिलेपासून लखपती लोक आहे म्हटलं. तुम्हाला असं वाटलं काय ह्या भिकारीच्या लेकराला घरात घालून घ्या, म्हणून तुम्ही आम्हाला विचारलं नाही. असं झालं ते. अजून करायला लागून येईल, अजून शिक्षण शिकवा लागून. ह्याच गोष्टीनं मी मागं राहिलो म्हटलं. तर शिक्षण नाही झालं माझं पुरं ना, माझ्या बहिणीचं झालं. पोटाले अन्न भेटलं हेच तर लय झालं. पण आज काही असो मामा, ह्या काकाजीची मेहरबानी, आम्ही एवढंही झालो, कामही लागलो, आणि आज मला पोरगी चांगली भेटली. मग आता मी काय समजू? काय समजायचं आहे त्याच्यात? नाही समजा. तुम्हाला सप्पत सांगून राहिलो मी तुमची पोरगी करत नाही म्हणून. चहा प्या आणि जा आपल्या गावाकडे. लय भेटते तुमच्या पोरीले पोरं. तुम्ही म्हणे ना, माझ्या पोरीले तर ढेर पोरं भेटते म्हणे, तुझ्यासारख्याला देऊ काय म्हणे, काय म्हणे तुझ्याजवळ म्हणे. काय नव्हतं माझ्याजवळ सांग ना. माझ्या बापाची शेती होती, घर होतं. ठीक आहे, मी आता हे नवीन बांधलं, पण जुनं होतं, पण घर तर होतं ना माझ्याजवळ. तुम्ही म्हणे याच्यात ठेवून काय म्हणते माझ्या पोरीले म्हणे, एवढी साजरी पोरगी म्हणे, माझी फुलावानी. मग आता कायच्यात ठेवलं मग त्याला समोरच्या तुमच्या पोरीले? जाऊ दे रे बा, किती बोलशील आता. मला स्वतःला लाज वाटून राहिली म्हटलं. वाटायलाच पाहिजे मामा तुम्हाला लाज, खरोखर वाटायला पाहिजे. हे म्हटलं तुम्ही पहिले विचार करायला लागत होता. खरं ना, तर तुम्ही आले नव्हतं पाहिजे माझ्या दरवाजापर्यंत. आज आले, आता मी पत्रिका देईन तुम्हाला. आता आले तुम्ही तर लग्नाला ये जा, पोरीला घेऊन ये जा, मामीला घेऊन ये जा, सगळेच जण ये जा म्हटलं. तुम्ही तरी नाही दिले पोरीच्या लग्नाची, पण मी देईन. येईन ना भाषा, मी येईन लग्नाला. वा वा, या तर या, नाही या तर नका येऊ. असं काम आहे आपलं आता. नाही तर आवर्जून म्हटलं असतं नाही मामा याच लागते. कोण्या अधिकारानं म्हणावं तुम्हाला? नाही तर तुम्ही ठेवलंच नाही. आता चला, तुमच्या पोरीला असं वाटते तुम्हाला का असाच भेटून जाईल, म्हणून माझ्यापर्यंत आले तुम्ही. ठीक आहे मग चालतो आता. नाही चहा घे, पिऊन घ्या, चहा प्या नंतर जा. आमच्यात तेवढी माणूस की आहे म्हटलं शिल्लक. तुमच्यासारखं नाही आहे आम्ही. तुझ्या बापासारखंच निघालेले का तू तडतड्या? बरोबर आहे ना, बापाचे गुंत उतरण ना पोरात. फक्त माझ्या बापासारखं मी दारू नाही पेत. दारूच्या थेंबाला आजपर्यंत हात नाही लावला काकाजी. नाही रे भाऊ, नाही माहित आहे मला. तू दारूच्या थेंबाला हात नाही लावत, कधी पाहिला नाही म्हटलं ते अजून. दारू कायले म्हणते तो, म्हणून तर मग मी एवढ्या भरोशानं म्हटलं त्या पोरीच्या बापाले तर देऊन द्या पोरगी. अशीच कोणी कोणाची गॅरंटी घेत नाही का सुन्या? तुम्ही काय उभे आहे काकाजी? बसा ना, बसा, मस्त आपलंच घर आहे. बसा, उभे न करू, पाय दुकान ना तुमचे. चहा पेपर्यंत तर बसा आता. अरे मी तुला सांगायला चालू होतो तेवढं त्याचा फोन आला म्हणून, नाही तो काही आलो नसतो. मी म्हटलं आता याला सांगून देतो, निरोप देऊन देतो आणि चालला जातो. आता ही बाई आली म्हणून थांबलो मी चहा प्यासाठी. आता काय ना, तर मग आता चहाच पिऊन जा ना. पाहिलं काकाजी, असं राहते. कोणी भेटलं नाही म्हणजे मग माणूस कोणत्याही तराला जाते असं समजा तुम्ही. पहा दुसरं कोणी पोरगी माझ्या गळ्यात बांधून जायला मामा, किती चांगलं मामा असं माय. काय सांगू बा आता तुमचं मामा भाषाचं हे. मीरा जराशे कामं गिमं करत चालव बाई. नीरी बसलीच राहतो बिचारे, आतापर्यंत तरी काही ना काही करे. आता तर काय म्हणते, लग्न जोडलं तेव्हापासून तू हातपायनी घालून राहिली, अजिबात नाही काही करून राहिली, घराला फोडाही नाही लावत. काहून अशी करतं? करू लागत जाय जराशे आहे तोपर्यंत. मग चाललीच जाशील बाई, मग आम्हालाच करणं आहे आमचं. काय करू लागतो ना, मग कोण नाही करू लागत, एवढे काम करतो मी तरी अशी म्हणतो मला. सकाळपासून सांग बरं त्या काय केलं ते एखादं काम. काहून नाही केलं? बरं लागू राहिलं का तुले? तब्येत खराब लागते काय? तू सांगशील तर आम्हाला माहीत पडन. माहीतच नाही पडन आम्हाला, तू सांगशीलच नाही तर कसं समजा बापा आम्ही? आई आई मला कधी त्या पोरासोबत बोलायचं आहे. पागल आहे का हो तू? आता लग्नच किती दिवसावर आहे, बोलणंच आहे ना, सारं आयुष्य बोलण्यातच जाते. मग तर असं वाटते का नाक बोलते बापा. ना आता बोलायसाठी तर करून राहिली. काय म्हणून ते पोरग आपल्याहून जर फोन लावला त्याइले तर काय म्हणतील? आई पण तू सांग मला, लग्न आहे आता थोड्या दिवसावर, पण मला त्या माणसाचा स्वभावही माहित नाही. काय करते काय नाही काहीच माहित नाही. मी अशी जिंदगी काढू का त्याच्यासोबत? बाई माहीत पडते ना, मग लग्न झाल्यावर स्वभाव सारा माहीतच पडते. आता आमच्या वेळेस काय होतं तर
आता तुला तरी बापा तुझ्यासोबत 2 मिनिटं बोललं ते पोरगं, आम्हाला तर नजरीनं दुरून पाहताही ये नाही. मायबापच पाहून घे आणि तिकडल्या तिकडे लग्न लावून दे, म्हणजे लग्न जोडून ये. आणि लग्न लावते त्याही दिवशी नवर देव दिशेने डोळ्यानं. पोरगं कोणतं दाखवे आणि लग्न कोणासोबत करून दे, तरी नांदलो काय करतं, सोडून जातं. म्हणजे आई असंही होईल काय? मग नाही तर काय तर. मया वेळेस म्हटलं पाहाले पाहुणे आले होते दुसरे, म्हणजे दुसरंच पोरगं आलं होतं. त्या बाबाचा मित्र आहे ना, तोच दाखवला होता म्हटलं. म्हणजे आम्हाला असं समजलं का तेच पोरगं होय. सगळेले असं वाटलं का चांगला आहे बा पोरगं, चांगला आहे बा पोरगं. आणि नंतर पाहतो तर हे ते बाबा निघाले. सांग, भलतंच पोरगं निघालं. आणि ते एवढं साजरं होतं का असं वाटे का तेच होय का बा पोरगं. मस्त पोरगं भेटलं म्हटलं आपल्याला, असंच वाटे. मग लग्न झाल्यावर नवरदेव दिसला या, म्हटलं अरे नवरदेव तर दुसरा आहे. पण असं होतं बाई, पहिले बोलताही नाही आहे. आताच्या नवऱ्या तर मंडपातून उठून पाहायच्या वय. आई मग बरोबर नाही का आजकालच्या पोरायचं, तू सांग बरं. हा, पोरी स्वतःच्या बाहेर निर्णय घेऊन राहिल्या तर बरोबरच आहे ना त्या एका दृष्टीनं. कारण की असं जर करून दिलं माझ्या बापानं आणि नाही करायचं त्या पोरीला नाही आवडलं, तर मग त्या पोरीनं काय करावं? आयुष्य त्याच्यासोबत असंच काढावं काय? म्हणजे मन नसताना बरोबर मन लागते बाई लग्न झालं म्हणजे. काही नाही लागत. एखाद्या व्यक्ती आवडत नसेल तर मन नाही लागत आहे त्याच्यासोबत. तू आता स्पष्ट स्पष्ट सांगून दे काय म्हणणं आहे तू. येतं तुला पोरगं पसंत आहे नाही आहे, लग्न झाल्यावर नाही पाहिजे बाबा. असंच करून दिलं तसंच करून दिलं. आत्ता तोडायला लावतो मी त्या बाबाले. आता कसं आता होऊन जाते. हां, आता दुसरं पाहता येते, तिसरं पाहता येते. आता काही पोरीला कोणी बट्टा लावत नाही कशी असली तरी. पण माझं म्हणणं एकच आहे, तू आम्हाला स्पष्ट सांग काय आहे काय नाही. लग्न झाल्यावर फालतूचा ताल कर्ज नको. आई मी माझी गोष्ट थोडीच केली, माझ्या गोष्टीवर कोण नेता तू? माझ्यावरच येतं राव. माझी गोष्ट नाही माहिती, जनरल गोष्ट केली मी. मला पसंत आहे पोरगं, मला त्या दिवसापासूनच पसंत आहे. आणि पोराचा स्वभावही चांगला आहे, म्हणून तर मला बोलायचं होतं म्हटलं. त्या बापाला पटलं तर पाहिजे बाई बोलणं. मी म्हणा नाही बाबाले. मग फोन केला पोराले, म्हणजे पोराले म्हणजे नामदेव भाऊले केला होता. निरोप सांगून द्या म्हटलं तुम्ही पोराले. तर कपडे घ्यायला या बा म्हणून उद्या उद्या बोलावलं होतं म्या. तर मग ते गेलते घरी तिथं. तर म्हणे पोरानं म्हटलं म्हणे का नाही 2 दिवस थांबा बा. त्याची बहीण आहे ना, बहिणीची सुनीतच आहे म्हणते, शांताबाईची पोरगी. तिले येऊ द्या म्हणे, मग जाऊ म्हणे. असे म्हणे बा ते. अमरावतीहून म्हटलं म्हणते बा पोराच्या बहिणीनं कपडे घ्यायचं. आपल्या शितून काऊन नाही घेतवं, जराशे बजेटमध्ये बसते. तिथं जर नेलं तर पोराला स्वतः नेलं तर बजेटच्या बाहेर चाललं जाईन ना. आपलं बजेट नाही आलं काय मग. जाऊ दे ना, आता एकट डाव घेईन कोणी. आता साक्षीगंधात मग दिवाळीले, दसऱ्याले, अधिक महिन्याले, हकाडीले असेच घेतो कोणी आपण. कोणतं आले तर वाटरीचं घेतो. घेऊन घेऊन किती महाग घेणार आहे? 5,000चं घेऊन लेकाले. हो, 5,000 म्हणजे थोडे झाले काय. आपलं म्हणणं आहे का 2,000पर्यंत ड्रेस घेतला पाहिजे बा. 2,000चा काय भेटून राहिला आता? कपडे तरी साजरे भेटते काय? 3-4 हजाराचा ड्रेस ठीक आहे बा. हो, मी काय म्हणतो मीराचे बाबा, आता शांताबाईची पोरगी आपली जवळचीच झाली का नाही. तर आपल्या जवळची सून लागते समजा. तर तिला चहा पाण्याला बोलावून घ्या ना आपल्या घरी. काय म्हणून पाय म्हणून इच्छा इथं असून बोलावलं नाही म्हणून. मी जो काय तिथं म्हणाले, तू जाय ते हातानं अन म्हण म्हणा, अन शांताबाईले बोलवून घे. चला म्हणा चहा पाण्याले, टाइम पडला तर जेवायला बोलवून घे जो. काय म्हणून ते सांगत नाही का पोरगी तिच्या सासूले म्हणून. पाय ना म्हणून नवीन सोयरा जुळला म्हणून. मला म्हणे तिच्या तिथं बोलावलं नाही म्हणून. हो ना, तोच विचार आला मला आता. मी विचार केला ना, म्हटलं गड्या पोरगी इथंच आहे म्हणते, तर आपलं काम होतं म्हटलं जरासं. हो तर चालली जाणं, जाय आताच जाय. हो जातो मी, जातो जरासा त्या पोरीला कामी लावून देतो. पोरगी लग्न जुळलं तेव्हापासून गुमसुम मग दिसून राहिली होती. मी म्हटलं काय झालं तिला आता विचारलंच. पसंत नाही काय म्हटलं, तुला पोरगं सांगून दे म्हटलं. काय म्हणते मग? हाय म्हणते मला पसंतीचं नाही म्हणते. तिला विचार पडून राहिला, चेहरा बदलला बा आता, तर काय म्हणून मला. बेटा मीरा, चांगला दिसून राहिला मग चेहरा पहिल्यापेक्षा. बाबा तसं नाही म्हणत मी. आईले कोणी मला बोलणं समजतच नाही. ते काय झालं, मला असं वाटलं का ह्या चेहरा पसंत जर नाही केला तर. काऊन नाही करणार बेटा? त्याला जर नुसतं चेहरा पाहिला असन तर तो पसंत करणारच नाही. आणि त्याला जर मन पाहिलं असन तर तो तू आंधळी असून कोणी तरी करून नेईन म्हटलं तुले. बरोबर बोलते ते बाबा. अरे तो सुदामचा पोरगा नाही का व? वैयक्तून तू त्याले. सुदामचं पोरगं, ते पिंट्या का हो, पिंट्या तो ऑटो चालवते तो. हा तोच याटो चालवते ना तो. हो, काय झालं त्याला. त्याला काही नाही झालं. सुदाम भेटला होता म्हणे पोराचं लग्न करायचं आहे म्हणे. तर एखादी पोरगी पहा म्हणे. 31-32 वर्ष चालू आहे म्हणे त्याला, 31 का 32 चालू आहे म्हणे त्याला. तर म्हणे पहा म्हणे एखादी पोरगी असेल तर. मग पोरगी कुठं आहे, कुठून आणता पोरगी त्याच्यासाठी. सुधाकरची साई म्हणून पाहिजे त्याले. करते काय तर साईचं लग्न. नाही त्याच्या बायकोला म्हण. मी नाही म्हणत तिले, मी बोलत असेल तिच्यासोबत. पाहिलं ना तिनं त्या दिवशी किती बोलून गेली मला. सांगा बरं माया कोणता गुन्हा होता त्याच्यात. असते एखादा माणूस जास्त हलका, त्याच्या नांदी लागणं पुरते काय आपल्याला. बहीण चांगली आहे तिची, आपल्यासाठी धावते ते. तर आपण केलं तर काय होतं, जरासं करून टाकू म्हटलं इथं जोडजाड. आणि लग्नाचं तर टेन्शन आहेच नाही, तोही करायला तयारच आहे. त्या सगळं उचलून करते तो. मी तिले म्हणतो गड्या शुभांगीले, पण तिच्या बहिणीला नाही म्हणत. तिच्याजवळ गोष्ट नाही काढत मी. लागन तर तुम्ही सुद्धा करले म्हणा. बरं तिले म्हणून पाहिजे ते काय म्हणते काय नाही. तर ते पोरगं येतच असते की नाही इकडे. जर तुला दिसला तर दाखवून द्यायचं तिले, पोरगं आहे म्हणा बा. मी दाखवायला नाही म्हणत,
मी करून द्यायलाही नाही म्हणत, पण उद्या कमी जास्त जर झालं तर मग कमी जास्त काय व्हायचं आहे तिथं? पोरग चांगलं आहे, पोरगी चांगली आहे, आणि कायचं कमी जास्त व्हायचं आहे? आणि होणारी असली ते तर किती चांगलं पाहून देईन, त्याच्यात होणारच आहे. बरं मी येतो काय शांताबाईच्या घरून आता जराशी. हो जायचंय. मीरा पाहिजे येतो मी शांता काकूच्या घरून. हा बाई ये बाबा, ही आई बी कधी कधी या काकू सारखीच बघायला पाहिजे. ते म्हणतात तुझ्या काकूपेक्षा काही पण चांगली आहे तुझी आई. तेच होय, तिने एवढी मोठी जिंदगी केली माझ्यासोबत. तुम्ही माझ्या चांगल्या घरची आहे म्हटलं बाई. मग बाबा कोणीच तर येत आपल्या घरी आईच्या इकडचं.